पहिल्यांदा कोणतरी एकच जण आला असेल, बरोबर. माझ्या मते नानासाहेबांचं माझं जास्त दिवसाचे संबंध असावेत या भागातले पहिल्यांदा. कारण स्टार्टला नानासाहेबांनी मला इथं निमंत्रित केलं होतं. मला वाटतं 5-7 वर्षापूर्वी तुम्ही आला होता पुण्यामध्ये. 6-7 वर्षापासून माणूस येत असताना अजून 100% लोक मार्केटपर्यंत पोहोचलेले नाही. मग त्यांचं मनस्थिती काय राहते की आपलं जाग्यावर जाते, योग्य जाते, तिथे गेल्यावर काय जाते आणि काय नाही ही मला तर भीती असू शकते का नाही. आपल्याला काय करायचे, फक्त मार्केटपर्यंत मोकळं जायचे. जसं मी मोकळं आलेलो आहे, एक दिवस सर्वे करायचा. प्रत्येक मार्केटला झोपण्याची व्यवस्था आहे, आपली संडास बाथरूमची व्यवस्था आहे, कुठल्या लॉजला थांबायचं नाही, 1 रुपया खर्च नाही तिथं आल्यानंतर, फक्त तुमचा जाण येण्याचा खर्च आहे. आलं लक्षात. आणि असंही तुम्ही बाग लावल्यानंतर 4 बागा फिरते तेव्हा तुमची बाग चांगली येते. रविवारी काय करून मी आलो होतो, काय झालं आम्हाला अर्जंट यायचं होते, तेव्हा तुमची गाठ नाही म्हणजे लगेच निघायची सकाळी. ठीक आहे ना, माझी गाठ घ्या, नका घेऊ. काय झालं का तुम्ही आपली गाठ झाली असती म्हणले थांबा आता मुलाखत झाली जाऊ नका. त्याच्यामुळे योगेश आणि सर दुसरं असं तर आता सध्या जागेवर व्यापाराचा ट्रेंड चालू आहे का गुजरात चालू होते सर, तर तुमच्या माझं आम्हाला समजते का गुजरात काही ह्यावेळी चालू होत नाही सर, म्हणजे हे पण माहिती तुमच्याकडून भेटते. आणि काय होतं मग असं सांगितलं तर व्हायबल होतं शेतकरी. बरोबर आहे, गुजरात चालू होतंय, पण तो कोणता एरिया होतोय, हलवत म्हणून एरिया आहे, तो चालू होतोय. आणि तो थोड्या दिवसाचा एक टप्पा असतो मध्ये, 1-1.5 महिन्याचा असतो, पण त्याच्यातनं बरेचसे माल बॉईल होतात त्या भागातले, त्यामुळं व्यापारी तिकडे जाण्याचा कल कमी आहे. हा पहिल्यांदा लक्षात घ्या. आता महाराष्ट्रासारखा माल आता ऑल इंडियात कुठं राहील, आणि त्यानंतर चांगला माल चालू होईल तो कर्नाटकचा चालू होईल. पण त्या मालानेही आपल्याला काही परिणाम होईल असं मला वाटत नाहीये. कारण या वर्षी पहिल्यांदा दुष्काळ होता, पाणी नव्हतं. त्या पाण्याने 10 एकरवाल्यांनी 4 एकरच धरलेलं आहे. महाराष्ट्रात अंदाज काढला होता, आणि त्यातनं तेलाचं प्रमाण हे जास्त 40% बागांना तेल झालेलं आहे. आणि उर्वरित लोकांचा पैसा होण्याचा काळ आहे, आणि त्याला भीती घालण्याचा हा सगळा डाव आहे असं मला वाटतं. पण मी आजपर्यंत तुम्हाला जे जे वाक्य सांगितली जून महिन्यापासून, बाजार कोणत्या टाइमला पडणार आहेत आणि कोणत्या टाइमला वाढणार आहेत, ह्याच्यात पुढे बदल झालेला दिसला. आताचा हा काळ आहे फक्त पावसाचा काळ आहे. जिथं पाऊस नाहीये त्यांनी मार्केटमध्ये माल आणावा. ज्यांचा माल पाऊस आहे त्यांनी 4 दिवस थांबावं. 4 दिवस थांबून टिपका येत नसेल तर थांबावं. आणि जर तुमचा टिपका येत असेल, नुकसान होत असेल, तर या मार्केटला जवळची गिराईक मालाला खरेदी करू शकतात. त्यालाही कळते की हवाला आहे का वाढलेला आहे. आलं लक्षात. अजून काय तुमच्या मनात प्रश्न आहे सर? आता पुढे 15 दिवस मार्केटची काय परिस्थिती राहील? पहिली गोष्ट, आता जसे गणपती बसतात त्याच्या अगोदर 4-6 दिवस तर तीजी ही 100% आज ताग्यात तुम्ही व्यापार केला आणि मी व्यापार केला, अगोदर तीजी होती. पण मंदी होती गणपती बसायच्या आदल्या दिवशी आणि गणपती बसायच्या दिवशी. कारण प्रत्येकाच्या डोक्यात असतं की गणपतीला एकदम घेऊन जायचं त्या दिवशी, तर त्याला माल मार्केटिंगला वेळ लागतो. 6-7 दिवस. आता मला या गावापर्यंत यायला मला अगोदर 4 तास लागले निघायला, का मी डायरेक्ट निघलो ना आलो असं तर नाही ना. जो वेळ तुमच्याकडनं काढण्याला, मार्केटमध्ये विकण्याला, आणि त्यानंतर किरकोळ गिराक जो रिटेल म्हणजे प्रत्येकाला 5 फळापर्यंत जायला हा वेळ लागणार आहे, तो वेळ अगोदरचा आहे. म्हणजे गणपती बसायच्या अगोदर 3 दिवसाच्या 3 ते 4 दिवस, त्याच्यापूर्वी 5-6 दिवस माल येऊ द्या. कारण वेगवेगळ्या राज्यात माल जायचा, आणि खाणाऱ्याला असं काही सगळं गणपती खात नाही. 4 तारखेपासून 4-5 तारखेपासून तुम्ही 28 तारखेपासून माल चालू करा काढायला. साधारणतः 7 तारीख असेल तर 4 तारखेपर्यंतच माल येऊ द्या. आणि सगळेच युट्यूब चॅनल 5 तास 7ला बसतात, मला वाटतं 7ला बसतात. त्यामुळं तुम्ही 4 तारखेपर्यंत विक्री जेवढी करायची तेवढी करा. 5, 6, 7 3 दिवस ठेवू नका तरी माल मार्केटमध्ये येणार. आलं लक्षात. बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींचा मी आढावा घेत असताना आपला तोटा पण होतोय तो रोखायला मी प्रयत्न करतो. आणि जर ती 1 दिवसाची मंदी, 1च दिवस मंदी पडली तर 8-10 दिवस लागतात उठायला. 8-10 दिवस. मग त्याच्यात पुढे चान्स करून आपण दुसऱ्याला देण्यापेक्षा किंवा आपलं नुकसान होण्यापेक्षा आपण बागेत माल ठेवा. आणि हे वाक्य लक्षात घ्या, गणपती उठल्यानंतर अजून करंट आहे. गणपती उठल्यानंतर अजून करंट आहे. कारण सगळे जे थांबलेले आहेत ते गणपती म्हणून थांबलेले आहेत. आणि नंतर या क्लायमेटमध्ये खराब माल होतो, कोणी थांबणार नाही. ठीक आहे. आज या अकोले तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर मनात बरेचसे प्रश्न आहेत. काही लोक अजून मार्केटपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यांना मार्केटला आल्यानंतर माल कसा जाईल ही मनामध्ये भीती आहे.
तर मी जो मार्केटला नाही आला त्याचीच मुलाखत घेतो. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला तुमचे प्रश्न एकदम व्यवस्थित मांडता येईल आणि ते शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे अनेक शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचतील प्रश्न. ठीक.